केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या नवीन उत्पादन सुविधेतून तेजस LCA Mk1A लढाऊ विमानाचं उद्घाटन केलं। यावेळी त्यांनी LCA Mk1A साठी तिसऱ्या उत्पादन लाईनचं आणि HTT-40 विमानासाठी दुसऱ्या उत्पादन लाईनचं उद्घाटनही केलं। तेजस Mk1A ने नाशिकमधून पहिल्यांदाच उड्डाण केलं, ज्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद खूप वाढणार आहे। नाशिकमधून दरवर्षी 8 नवीन विमानं भारतीय हवाई दलात जोडली जातील। याआधी बेंगळुरूमधील 2 प्लांट्समध्ये दरवर्षी 16 विमानं तयार होत होती। आता नाशिकच्या तिसऱ्या युनिटमुळे आता HAL ची उत्पादन क्षमता दरवर्षी 24 विमानांपर्यंत वाढणार आहे। याचा थेट फायदा म्हणजे भारताचं हवाई सामर्थ्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जातील सुरक्षा अधिक मजबूत होईल। तेजस Mk1A हे बहुभूमिका लढाऊ विमान आहे आणि ज्यामध्ये जमिनीवर हल्ला, सागरी मोहिमांसह हवाई संरक्षणाची क्षमता आहे। विमानामध्ये 64% स्वदेशी सामग्री वापरण्यात आली आहे आणि यामधील प्रगत शस्त्रे आणि पेलोड्स भारतीय हवाई दलाला हवाई श्रेष्ठता मिळवून देतील। हे विमान MiG-21 ची जागा घेण्यासाठी डिझाइन केलेलं आहे आणि त्याच्या उड्डाणामुळे भारतीय हवाई लढतीत स्वावलंबी आणि सक्षम होईल। केंद्र सरकारने 62,000 कोटींच्या 97 विमानांच्या खरेदीला मान्यता दिली आहे। एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या मते नवीन विमानांच्या उत्पादनामुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ तयारी, क्षमता आणि रणनीतिक प्रभाव अधिक वाढेल। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका।